नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी शासनामार्फत आलेली आहे। शासनाने नवीन जी.आर जारी केलेला असून यामध्ये लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे बदल आणि अपडेट देण्यात आलेले आहेत। त्याकरिता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशी सरकारी योजना आणि जी.आर अपडेट ताज्या बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर या महत्त्वाच्या जी.आर मध्ये पहा मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यपान ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने हा जी.आर निर्गमित केलेला आहे। तर सर्व अशा लाभार्थ्यांना घर बसल्या देखील आपला हा हयातीचा दाखला तुम्ही अपलोड करू शकता। ही सेवा किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला पैसे पे करण्याची या ठिकाणी आवश्यकता नसणार आहे। घर बसल्या देखील तुम्ही ह्या निराधार योजनेबाबत अपडेट आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून करू शकता। तर हे निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांकरिता महत्त्वाची अपडेट आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ न स्किप करता। यातील प्रत्येक माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे मित्रांनो। ही माहिती जर आपण व्यवस्थितरित्या पाहून घेतली तर निराधार अनुदान योजनेमधील जे काही तुम्हाला अनुदान भेटत आहे त्याच्या संदर्भातील काही तुम्हाला महत्त्वाचे जे अपडेट आहेत व्यवस्थितरित्या समजून जाईल। त्याआधी आपण सर्वप्रथमतः यातील प्रस्तावना महत्त्वाचं समजून घेऊया। या ठिकाणी पहा, राज्यात विशेष सहाय्य योजना अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या योजना शासनामार्फत राबवल्या जातात। सदर या योजनेमध्ये वृद्ध, विधवा, निराधार, पुरुष, महिला, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, 18 वर्षाखालील अनाथ मुले मुली इत्यादी जे काही आहे त्या प्रवर्गातील व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश होतो। तर या सदर योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये इतका अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा केले जाते। तर या वरील संदर्भ क्रमांक 1 आणि 2 मधील शासन निर्णयात विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्यांचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे अशी तरतूद देखील याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। म्हणजे एका वर्षाला तुमचे डॉक्युमेंट हे अपडेट करावे लागत असतात, त्याच्यासाठी हा महत्त्वाचा जी.आर आहे। तर याच्यामध्ये तुम्ही आता प्रमाणपत्र तुमचे स्वतःच्या मोबाईलवरून अपलोड करावे लागणार आहेत। या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। तर पुढे पहा, केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र हे मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे याकरिता बेनिफिशरी सत्यापन ॲप हे शासनाने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। लाभार्थ्यांना भरपूर प्रमाणात अडचणी निर्माण होतात, ते जिल्हास्तरीय ऑफिसमध्ये जाऊन तिथे कागदपत्रे वगैरे तुम्ही त्यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून कागदपत्रे अपलोड होतील किंवा नाही होणार, की काही जणांचे निराधार योजनेतील हप्ते मिळणार किंवा याच्यामध्ये देखील खूप उशिरा होतो। या सर्व कारणांना पाहता शासनाने या ठिकाणी एक ॲप जारी केलेला आहे। या ॲपद्वारे तुम्ही स्वतःच्या घर बसल्या हे कागदपत्रे अपलोड करून घेऊ शकता। तर यातील आपण शासन निर्णय महत्त्वाचं पाहूया। याच्यामध्ये कोणती अशी महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे याकरिता बेनिफिशरी सत्यापन ॲप म्हणजेच BSA ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली गेली आहे। त्या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे हे शक्य होणार आहे। तर बेनिफिशरी सत्यापन ॲप हे कसं यूज करायचं म्हणजे कसं वापरायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ते दाखवणारच आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या पहा। तसेच आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्याला भेटत राहतील। तर पुढे पहा, या निर्णयामध्ये सांगितले गेले आहे तर केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील पात्र लाभार्थ्यांकरिता बेनिफिशरी सत्यापन ॲप ही प्रणालीचा वापर करून हयात प्रमाणपत्र तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास याद्वारे शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। तर विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वतः मोबाईल उपलब्ध असल्यास इतर कोणत्याही नातेवाईकामार्फत देखील तुम्ही अथवा गाव पातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक, कर्मचारी यांचे मार्फत अथवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र इत्यादी मार्फत देखील तुम्ही बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हे प्रमाणपत्र अपलोड करून घेऊ शकता। ऑफलाईन पद्धतरित्या म्हणजेच तुम्हाला स्वतः जाऊन कागदपत्रे द्यावे लागणार, त्याच्यानंतर ते अपलोड करणार, हे सर्व भानगडीपासून तुम्हाला आता ते सुटका मिळणार आहे। फक्त एका मिनिटात तुमचं हे काम पूर्ण होणार आहे मित्रांनो। तर ऑनलाईन पद्धतीने सादर तुम्हाला हे करता येतात। सदर सेवा ही लाभार्थ्यांना वापरण्यास निःशुल्क आहे। पहा, याच्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही कोणाला द्यावे लागणार नाही। तुम्ही ही पद्धत ऑनलाईनरित्या विनाशुल्कपणे करणार आहात। आधी तुम्हाला याच्या आधी पैसे द्यावे लागत होते, तर आता ही भानगड नसणार आहे। त्यानंतर पहा, लाभार्थ्यांनी सदर सेवा सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व नागरी सेवा केंद्र यामधून जर घेतल्या
म्हणजेच तुम्ही कागदपत्र अपलोड करण्यास अशा सेवा केंद्रामध्ये गेल्यास त्यांच्यासाठी तुम्हाला 50 रुपये पे करावे लागणार आहे. म्हणजे त्यांना तुम्हाला 50 रुपये द्यावे लागणार आहे. त्याकरिता तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून देखील ही प्रोसेस करून घेऊ शकता. मी पुढे सांगणारच आहे तुम्ही ते कशी प्रोसेस करणार आहात. पुढे पहा, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना BSA या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरिता कार्यपद्धती तयार केली असून या सूचना देखील निर्गमित करण्यात आहेत. ते महत्त्वाची सूचना आपण आधी समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला कागदपत्रे अपलोड करत असताना म्हणजे हयातीचं प्रमाणपत्र अपलोड करत असताना तुम्हाला अडचण भासणार नाही. यातील पहिली कार्यपद्धती पहा, लाभार्थ्यांना किंवा वापरकर्त्यांना मोबाईलद्वारे गुगल प्ले स्टोअर हे ॲप तुम्ही ओपन करा. ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी पहा बेनिफिशरी सत्यपान ॲप तसेच आधार फेस RD हे देखील 2 ॲप तुम्हाला डाउनलोड करावे लागणार आहे. बेनिफिशरी सत्यपान ॲप देखील तुम्हाला लागणारच आहे आणि आधार फेस RD हे कशासाठी तर तुम्हाला स्वतः तुमचा चेहरा त्या ठिकाणी दाखवून हे व्हेरिफिकेशन केलं जातं. त्यासाठी आधार फेस RD हा देखील ॲप तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर दुसरं पहा सांगितलेलं आहे BSA म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲपमध्ये लाभार्थ्याने वापरकर्त्याने भाषा निवडून प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन येथे क्लिक करून आधार क्रमांक व मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करावी लागते तुम्हाला. तिसरं आहे लाभार्थ्याने किंवा वापरकर्त्याने नोंदणी केल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन प्रत्यक्ष लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर याद्वारे नोंदणी करावी लागते. तदनंतर लाभार्थी ज्या योजनेचा लाभ घेत आहेत त्या योजनेची केंद्र किंवा राज्य पुरस्कृत असे त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले असतात. ते निवड करून बेनिफिशरी व्हेरिफिकेशन हा पर्याय तुम्हाला निवडावा लागणार आहे. या ठिकाणी जसे स्टेप सांगितलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे प्रोसेस करा. तुमचे प्रमाणपत्र व्यवस्थितरित्या अपलोड होऊन जाईल. एक एक स्टेप बाय स्टेप तुम्ही माहिती समजून घ्या. त्यानंतर आधार क्रमांक व उपलब्ध मोबाईल नंबर नमूद करून सबमिट बटनावर क्लिक करा. नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. त्यानंतर चेहरा ओळख म्हणजे फेस RD तो ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलेला होता त्याच्यामार्फत तुमचा देखील चेहरा फेस म्हणजे तुम्हाला पुढे दाखवावा लागणार आहे किंवा बोटाच्या ठसेद्वारे देखील फिंगरप्रिंट पडताळणीचा पर्याय तुम्हाला निवडावा लागणार आहे. त्यानंतर निवडलेल्या पर्यायाच्या आधारे हयात प्रमाणपत्र त्या ठिकाणी लिहूनच येतो मित्रांनो. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मिळणे का मी वरील पर्याय निवडल्यानुसार बोटाचे ठसे किंवा चेहरा पडताळणी करावी. त्यानंतर आहे वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हयात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट हे डाउनलोड करावे. अशा काही या ठिकाणी 8 स्टेप सांगितले गेलेले आहेत. या 8 स्टेपच्या नुसार तुम्ही बेनिफिशरीचा जो ॲप आहे BSA याच्याद्वारे तुम्ही हयातीचं प्रमाणपत्र सहज सोप्या पद्धतीने अपलोड करू शकता. तर मित्रांनो, निराधार अनुदान योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांना आता प्रमाणपत्र अपलोड करत असताना ऑफिसला जावे लागत होते, तर याच्या पुढे तुम्हाला आता ऑफिसला जावे लागणार नाही. घर बसल्या तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून अशा प्रकारची प्रोसेस करून घेऊ शकता. तर आता बेनिफिशरी सत्यापन ॲप देखील तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो मित्रांनो कसे ऑप्शन असणार आहेत त्याचे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिशरी सत्यापन ॲप अशा प्रकारचं ॲपचं चिन्ह आहे. हे ॲपचं चिन्ह तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे लागणार आहे. त्याच्यानंतर फेस RD देखील ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावे लागणार आहे. त्याच्यानंतर हा पेज तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिलेला आहे प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन. तर या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर विचारेल. आधार नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्या. ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घ्या. आधार कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर त्यांचाच मोबाईल नंबर तुम्हाला या खालच्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या द्यायचा आहे. कारण तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला होता त्याच्यावरती OTP येत असतो. मोबाईल नंबर कम्युनिकेशनसाठी तो मोबाईल नंबर द्या. ईमेल ID असेल तर द्या, नसेल तर सोडा. या बॉक्समध्ये टिक मार्क करा. त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती 6 अंकीचा OTP नंबर येईल. सबमिट ऑप्शन क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही हे प्रमाणपत्र अपलोड करून घेऊ शकता. हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. इतरही सर्व आपल्या निराधार बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. याच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा. तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्यात येतील.